हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? महाराष्ट्रात तर उन्हाळा सुरू झालेला आहे. चांगलाच मार्च महिना सुरू झाला आहे, पण चांगलंच असं अगदी मे महिन्यासारखं रखरखणारं ऊन सुरू झालं आहे. तर हा व्हिडिओ आहे मार्चमधला नाही आहे, हा टाकायला लेट झाला आहे. हा जो वेदर आहे हा आहे जानेवारी महिन्यातला. तर आम्ही गेलेलो पवना लेक कॅम्पेनला, जे आहे मुंबईपासून, पुणे आणि मुंबईपासून जवळ, लोणावळ्याजवळ. मस्त एक विकेंड असं फेमस डेस्टिनेशन आहे. निसर्गरम्य वातावरण, तलावकाठी बांबू, बोनफायर, संगीत. आम्ही इथे एका रिसॉर्टला असंच बुकिंग केलेलं. छान व्ह्यू होता, मस्त एकदम. पार्किंग वगैरे सगळं मस्त. हे बघा, हे लेक असलं भारी वाटत होतं ना संध्याकाळी. हा हा हा. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर इथे येऊ शकता एक दिवसाच्या अशा ट्रिपसाठी. बेस्ट लोकेशन आहे. पवना धरण पूर्ण दिसतंय. तो मागे बघा एक मस्त असं टेकडी टाईप आहे. काय तिथे एक सांगत नाही आहे, बट जस्ट एक महिंद्राचं रिसॉर्ट आहे मस्तपैकी तिथे. पण रिसॉर्टला राहण्यापेक्षा असं मस्त टेंटमध्ये राहायची मजा काही वेगळीच असते. संध्याकाळी तर इतकं भारी, पूर्ण लाईटिंग सगळीकडे, मस्त गारगार हवा येत होती. आ हा हा. तिथे सकाळचा नाश्ता तुम्हाला मिळतो. एक चहा वगैरे कॉम्प्लिमेंटरी असतं. संध्याकाळी पूर्ण लाईटिंग केलेलं असतं. छान छान असे मिरर वगैरे ठेवलेले, जिथे तुम्ही मस्त तुमचे फोटो काढू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही बोटिंगला गेलेलो सकाळी. बोटिंगला पण खूप मजा आली. त्यांनी मस्त एक राऊंड मारला लांब असा, मस्त फेरफटका. हे बघा, इव्हिनिंगला तर खूप छान त्यांनी असं डेकोरेशन केलेलं की तुम्हाला ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. सूर्यास्त, संगीत, तुम्हाला खेळायला तिथे बॅडमिंटन आहे, क्रिकेट आहे, कॅरम ठेवलेला आहे. काय मध्ये राऊंड सारखं आहे, तिथे बोनफायर केलेलं. परत झोका आहे मस्तपैकी तिथे. छान त्यांचं एक पाळलेलं बदक होतं, ते इकडे तिकडे फिरत होतं. हे बदक फक्त बघण्यासाठी आहे बरं का. नॉनव्हेजचा ऑप्शन हा फक्त तिथे चिकन वगैरेच मिळतं, बाकी काही मिळत नाही, ओन्ली चिकन. बोटिंगला पण आम्हाला खूप मजा आली. दुसरी पण फॅमिली होती, छोट्या बेबीजला वगैरे घेऊन आलेले होते. सगळ्यांनीच धमाल मजा केली. ऑटोमॅटिक तुमचं एक फ्रेंड सर्कल होऊन जातं. तर नक्की जाऊन या. तुम्ही तिथे अशी एक मस्त रील पण करू शकता, जी मी शेवटी केली.